हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर गेल्या आपण याच्यामध्ये लेक्चर्समध्ये रिव्हिजन सिरीज घेतला होता. रिव्हिजनचे 2 व्हिडिओज घेतले होते रिलेटेड टू जिओटेक्निकल इंजिनिअरिंग एमएसबीटी पॉइंट ऑफ व्ह्यू. लेक्चर नंबर 1 आपण त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ सॉइलचे न्यूमेरिकल्स बघितलेत. काय काय कॅल्क्युलेट केलं मित्रांनो त्याच्यामध्ये वाईड रेशो, ठीक आहे, पोरोसिटी, डिग्री ऑफ सॅच्युरेशन आणि वॉटर कंटेंट. सेकंड लेक्चर मध्ये आपण सीयू आणि सीजीच्या प्रॉब्लेम बघितले, कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी अँड कोएफिशियंट ऑफ कर्वेचर विथ एक्सप्लेनेशन. तर आता हा लेक्चर नंबर 3 आहे. वन शॉट रिव्हिजन आहे. कोणत्या न्यूमरिकल्स वर? कॉन्स्टंट हेड परमियाबिलिटी टेस्ट अँड फॉलिंग हेड परमियाबिलिटी टेस्ट. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट, कारण की तुम्हाला एक टेस्टचा प्रॉब्लेम आणि एक टेस्टचं तुम्हाला काय विचारणार, थेरी विचारणार. कंपल्सरी हा जे टॉपिक आहे 10 मार्काचा आहे. ठीक आहे, 2 मार्काचं डेफिनेशन पण विचारतात. त्याच्यामुळं हा टॉपिक इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमच्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंग फायनल पेपर साठी. ओके, चलो आता सेशनला सुरुवात करू. सगळ्यात महत्वाचं पहिले आपण परमियाबिलिटी बघू. ठीक आहे, तर व्हॉट डू यू मीन बाय परमियाबिलिटी मित्रांनो? परमियाबिलिटी म्हणजे काय? ठीक आहे, परमियाबिलिटी म्हणजे काय, कोणी सांगू शकता? ठीक आहे, तर बघा मित्रांनो, परमियाबिलिटीचा अर्थ आहे इट इज द मेजर ऑफ, ठीक आहे, इट इज मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ वॉटर फ्लोइंग थ्रू दी सॉइल. ठीक आहे, किंवा इझी वे मध्ये सांगायचं असेल, वॉटर ह्या तुमच्या सॉइल मधून किती इझिली पास होतो ते मेजर करणे म्हणजे आपण काय शिकत आहेत, परमियाबिलिटी. ठीक आहे, एक पर्टिक्युलर सॉइल आहे, त्या सॉइल मधून किती अमाऊंट ऑफ वॉटर फ्लो होतो डिपेंडिंग अपॉन तुमचा मीडियम. मीडियम काय, आपल्याकडे सॉइल आहे, ते क्वांटिटी मेजर करणं म्हणजेच काय, आपलं परमियाबिलिटी मेजर करणं. आता सगळ्यात महत्वाचे 2 कंडिशन्स आहे सॉइलच्या. एक लूज सॉइल आहे मित्रांनो आणि एक डेन्स सॉइल आहे. डेन्स म्हणजे काय, कॉम्पॅक्शन केलेला सॉइल. ठीक आहे, त्याच्यामध्ये वाईड रेशो निग्लिजिबल राहतात, वाईड्स निग्लिजिबल राहतात. तर लूज सॉइल मध्ये मित्रांनो, असं समजा फॉर एक्झाम्पल तुमचा लूज सॉइल आहे, तर ह्या लूज सॉइल मध्ये वॉटर कसा आहे, इझिली फ्लो होतो. आणि ते समजा तुमचा डेन्स सॉइल असेल, ठीक आहे, डेन्स सॉइल असेल, तर ह्याच्यामधून वॉटर फ्लो होण्यासाठी तुम्हाला डिफिकल्टी फेस करावं लागतं या पर्टिक्युलर सॉइलच्या कंडिशन्स मधून, किंवा ह्याच्यामध्ये मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर विल बी फ्लोड थ्रू विच सॉइल, दॅट इज डेन्स सॉइल. लक्षात आलं, डेन्स सॉइल. आता लूज सॉइल मध्ये बेस्ट एक्झाम्पल्स काय आहेत रे? कोर्स ग्रेन सॉइल, कोर्स ग्रेन सॉइल, कोर्स ग्रेन सॉइल. आणि ते सॉइल एक्झाम्पल्स मध्ये आपण कोणते घेतो, दॅट इज ग्रॅव्हल, सॅन्ड. ठीक आहे, असेवाले सॉइल्स आपण कन्सिडर करतो कशामध्ये, लूज सॉइल मध्ये. आणि ते समजा तुमचा डेन्स सॉइल कन्सिडर केला, ठीक आहे, डेन्स सॉइल कन्सिडर केला, तर ह्याच्यामध्ये मित्रांनो फाईन ग्रेड सॉइल येतो. डेन्स सॉइल, फाईन ग्रेड सॉइल. डेन्स सॉइल म्हणजे काय, ज्यामध्ये वाईड रेशो कमी आहे, त्या टाइप ऑफ सॉइल आपण कोणतं कन्सिडर केलं, फाईन ग्रेड सॉइल. आणि एक्झाम्पल्स म्हणून आपण काय कन्सिडर करतो त्याच्यामध्ये, सील्ड, ठीक आहे, आणि क्ले कन्सिडर करतो. लक्षात आलं? ठीक आहे, तर लूज सॉइल मधून वॉटर इझिली फ्लो होतो, म्हणजे त्याची परमियाबिलिटी कॅपॅसिटी कशी आहे, किंवा परमियाबिलिटी कसं आहे, हायर व्हॅल्यू ऑफ परमियाबिलिटी असेल. आणि त्याच्यानंतर डेन्स मध्ये लो लेवल ऑफ परमियाबिलिटी किंवा लो व्हॅल्यू ऑफ परमियाबिलिटी असेल, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर 2 सॉइल वर आपण टेस्ट परफॉर्म करतो. एक कोर्स ग्रेन सॉइल आहे आणि एक फाईन ग्रेड सॉइल आहे. आता कोर्स ग्रेन सॉइल साठी पर्टिक्युलर टेस्ट आपण परफॉर्म करतो मित्रांनो, दॅट इज कॉन्स्टंट हेड परमियाबिलिटी टेस्ट. कॉन्स्टंट हेड परमियाबिलिटी टेस्ट. ठीक आहे, कॉन्स्टंट हेड परमियाबिलिटी. आता कॉन्स्टंट हेड कसं काय म्हणलंय, कारण की आपण जेवढं पाणी टाकत आहेत मित्रांनो, ते इझिली काय होते, फ्लो होतो. जेवढं अमाऊंट ऑफ आपण वॉटर दिलेला आहे, क्वांटिटी ऑफ वॉटर दिला, हेड दिलेला आहे, तेवढंच तुम्ही एक आपण सोर्स आणि डेस्टिनेशन किंवा तिथं आपण कलेक्ट करतो ते पाणी, त्याच्यामधला हेड कसं राहणार आहे, कॉन्स्टंट हेड राहणार आहे. कॉन्स्टंट फ्लो भेटणार आहे आपल्याला एक पर्टिक्युलर कोणत्या सॉइल मध्ये, कोर्स ग्रेन सॉइल मध्ये. आणि ते समजा तुम्हाला फाईन ग्रेड सॉइल वर परफॉर्म करायचं असेल, तर तुम्हाला टेस्ट कोणतं परफॉर्म करावं लागेल, दॅट इज फॉलिंग
किंवा ह्यालाच एक नाव आहे, पर्टिक्युलर नाव, दॅट इज व्हेरिएबल हेड परमिएबिलिटी टेस्ट. व्हेरिएबल हेड परमिएबिलिटी टेस्ट. कसं काय? कारण की याच्यामध्ये इनिशियल हेड फायनल हेड डिफरंट राहतात, कारण की तिथं टाइम लागतो वॉटर फ्लो होण्यासाठी. तर इनिशियल हेड समजा आपण 70 दिला, तर ते 70 सेंटीमीटर भेटणार का ऍट द एंड ऑफ द टँक? नाही भेटणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामुळं तुम्हाला तिथं टाइम लागतो फॉर वॉटर फ्लोईंग थ्रू दी सॉइल. त्याच्यासाठी तिथं हेड्स कसे आहेत, डिक्रीजिंग फॉर्म मध्ये भेटतात आपल्याला, डिपेंडिंग अपॉन पर्टिक्युलर टाइम कंडिशन्स. ठीक आहे. तर टाइमच्या हिशोबाने ते व्हॅरी होतात. ठीक आहे, किंवा फ्लक्च्युएट होतात तुमचे हेड्स. त्याच्यामुळेच आपण काय नाव दिलं त्या टेस्टला, दॅट इज फॉलिंग किंवा व्हेरिएबल हेड परमिएबिलिटी टेस्ट. फॉलिंग किंवा व्हेरिएबल एकच आहे टेस्ट. ठीक आहे. तर हे आपण पर्टिक्युलर कोणत्या सॉइलवर आपण परफॉर्म करतो, दॅट इज फाईन ग्रेड सॉइल. बेस्ट एक्झाम्पल सिल्ट अँड क्ले आहे. आणि त्याच्यानंतर कोर्स ग्रेन सॉइल साठी ग्रॅव्हल आणि सॅड आपण त्या कोर्स ग्रेन सॉइल मध्ये कन्सिडर करतो. आणि हा टाइप ऑफ सॉइल असेल तर तुम्हाला परमिएबिलिटी मेजर करायचं असेल, तुम्हाला कोणता टेस्ट परफॉर्म करावं लागते तिथं, कॉन्स्टंट हेड परमिएबिलिटी टेस्ट परफॉर्म करावं लागतं. आता सगळ्यात महत्वाचं, हे टेस्ट कशासाठी इम्पॉर्टंट आहे, याचे इम्पॉर्टन्स काय? ठीक आहे. इम्पॉर्टन्स काय? फर्स्ट, डिझाईन ऑफ फाउंडेशन साठी. डिझाईन ऑफ फाउंडेशन साठी. ओके. तर फाउंडेशन मध्ये काय राहतो, सॉइल अँड फुटिंग्स राहतात, कारण की ते सॅच्युरेशनच्या फॉर्म मध्ये राहतात त्या. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर क्वांटिटी पर्टिक्युलर सॉइल साठी मुवमेंट किती होईल, त्याचं मेजरमेंट किती आहे, फ्लो ऑफ वॉटर किती आहे पर्टिक्युलर सॉइल साठी, ते आपल्याला माहित पाहिजे फॉर डिझायनिंग व्हॉट फाउंडेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, एम्बॅकमेंट डिझाईन करण्यासाठी. ठीक आहे. एम्बॅकमेंट डॅम्स राहतात ना. ठीक आहे. एम्बॅकमेंट डॅम्स म्हणा, किंवा फॉर्मेशन ऑफ रोड्स म्हणा, किंवा फॉर्मेशन विड्थ म्हणा, या डिझाईन करण्यासाठी पर्टिक्युलर विड्थ वगैरे त्याचा क्रॉस सेक्शन डिझाईन करण्यासाठी तुम्हाला कशाचं नॉलेज पाहिजे, पहिले परमिएबिलिटीचं नॉलेज पाहिजे. कारण की ते सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत कशाचे बनलेले आहेत, सॉइलचेच बनलेले आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला ह्या टॉपिक इम्पॉर्टंट राहील तुमच्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये. किंवा त्यालाच जिओटेक्निकललाच आपण समजा तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये गेला तर तिथं तुमचं सब्जेक्टचं नाव चेंज होतो, ते आहे सॉइल मेकॅनिक्स. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फोर्सेस किती आपल्या होतात, स्ट्रेसेस किती येतात, या सगळ्या गोष्टी आपण लर्न करणार. बट एमएसबीटी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हा परमिएबिलिटीचा फक्त डेफिनेशन, ठीक आहे, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज, त्याचा इम्पॉर्टन्स, त्याचे कॉन्स्टंट हेड परमिएबिलिटी टेस्ट आणि फॉलिंग हेड परमिएबिलिटी टेस्टचे एक्सप्लेनेशन, प्रोसिजर आणि त्याच्यावरच्या न्यूमेरिकल, एवढ्या तुमचे पॉइंट्स इम्पॉर्टंट ठरणार आहेत फ्रॉम दिस परमिएबिलिटी टेस्ट टॉपिक. ओके. लक्षात आलं? तर ह्या काही गोष्टी डिझाईन करण्यासाठी लागतात आपल्याला, दॅट इज डिझाईन ऑफ फाउंडेशन, एम्बॅकमेंट. अजून सँड फिल्टर्स आहेत. ठीक आहे. सँड फिल्टर डिझाईन करण्यासाठी आपल्याला लागतात. भरपूर काही एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यामुळं त्याचे ऍप्लिकेशन्स कंपल्सरी तुम्ही पार्ट करून घ्यायचे. ऍप्लिकेशन्स पण विचारू शकतात, युज होतो परमिएबिलिटी टेस्ट. ठीक आहे. समजलं का? एकदम शॉर्ट बेसिक वे मध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण की भरपूर व्हिडिओज येणार आहे वन शॉट रिव्हिजन. आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा, त्यांचा पण फायदा होईल. कारण की हा जिओटेक्निकल इंजिनिअरिंगचे जे इम्पॉर्टंट मी सिरीज चालू केले, ह्याच्यामधून 100% तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. ह्याच्यामधलेच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहेत पर्टिक्युलरली. आणि इस्टिमेटिंगचं पण मी प्लेलिस्ट बनवलेलं आहे. तर इस्टिमेटिंग सब्जेक्टचं पूर्ण बघून घ्या प्लेलिस्ट. बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, जे नेसेसरी आहेत ते सांगितलेले आहेत, एकदम सिम्प्लिफाईड वे मध्ये सांगितलेले आहेत. तर ह्याचा नक्की तुम्हाला फायदा घ्यायचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं? चलो आता प्रॉब्लेम्सला मूव्ह ऑन करू. आता सगळ्यात महत्वाचे याचे फॉर्म्युलेज लर्न करायचे आहेत मित्रांनो तुम्हाला, कॉन्स्टंट हेड आणि फॉलिंग हेडच्या. ठीक आहे. तर कॉन्स्टंट हेड परमिएबिलिटी साठी तुम्हाला इथं के मेजर करावं लागतं. तुम्हाला के विचारते, दॅट इज कोएफिशियंट ऑफ परमिएबिलिटी. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर सॉइलला फिक्स असतो. ठीक आहे. तर हे आपण कॅल्क्युलेट करता येईल युजिंग दिस सिंपल फॉर्म्युला, दॅट इज क्यूएल बाय ए इंटू स्मॉल एच इंटू टी. क्यू काय आहे? क्यू म्हणजे डिस्चार्ज, सगळ्यांना माहित आहे. ठीक आहे. तर डिस्चार्ज आपण मेजर देतो पर्टिक्युलर सॉइलला.
ते तुम्हाला दिलेला असतो क्वेश्चन मध्ये. त्याच्यानंतर लेंथ ऑफ सॉइल तुम्हाला मेन्शन केलेला असतो. त्याच्यानंतर एरिया दॅट इज क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सॉइल हे पण मेन्शन केलेला असतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. फक्त आपल्याला नेमिंग बघायचे. ए म्हणजे काय, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सॉइल सॅम्पल. त्याच्यानंतर एच म्हणजे काय, कॉन्स्टंट हेड. आणि टी म्हणजे काय, तर वॉटर रिक्वायर्ड टू कलेक्ट, सॉरी, टाइम रिक्वायर्ड टू कलेक्ट द वॉटर. ओके, तर हे तुम्हाला मेन्शन केलेलं असतो. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पार्ट करून घ्यायचे, दॅट इज क्यूएल बाय ए इंटू एच इंटू टी. त्याच्यानंतर फॉलिंग हेड किंवा व्हेरिएबल हेड विचारलं तर हा वाला फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे. दॅट इज के इक्वल्स टू 2.303 एल डिवायडेड बाय 80 लॉग टू द बेस 10 H1 बाय H2. आता इथं H1 H2 तुम्हाला दिसल, इनिशियल आणि फायनल हेड आहे. त्याच्यानंतर एरिया स्मॉल ए म्हणजे काय, ब्युरेट पाईप, त्याच्यामधून आपण वॉटर काय करतो आपण, त्याच्यामधून सेंड करतो. तर त्याचं ब्युरेट पाईपचं एरिया दिलेला असतो किंवा डायमीटर दिला असतो. त्या डायमीटर वरून, कारण की सिलेंडर शेप राहतो, तर पाय बाय 4 डी स्क्वेअर केला तर तुम्हाला एरिया ऑफ ब्युरेट पाईप भेटेल. त्याच्यानंतर लेंथ ऑफ सॉइल सॅम्पल एल दिलेला आहे, दिलेला असतो. त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सॉइल सॅम्पल आणि टाइम रिक्वायर्ड टू ड्रॉप हेड फ्रॉम H1 टू H2. या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत. ओके, ठीक आहे. तर हे फॉर्म्युलेस तुम्हाला लर्न करून घ्यायचे मित्रांनो. तर ह्या फॉर्म्युलेसच्या बेसिसवर आपण काय करणार आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. चला, पहिला क्वेश्चन बघू. हे विंटर 2025 मध्ये आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. ठीक आहे, विंटर 2025 मध्ये काय दिलेलं आहे, कॉन्स्टंट कॉन्स्टंट हेड परमेबिलिटी टेस्ट. त्याला मी शॉर्ट मध्ये लिहिलं CHPT, कॉन्स्टंट हेड परमेबिलिटी टेस्ट. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला कॉन्स्टंट हेड यूज करावा लागतो. डायमीटर ऑफ सॉइल सॅम्पल वॉज किती, डायमीटर ऑफ सॉइल सॅम्पल, डायमीटर ऑफ सॉइल सॅम्पल किती आहे, दॅट इज कैपिटल D इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. ठीक आहे, and length was 14 सेंटीमीटर अंडर अ कॉन्स्टंट हेड ऑफ 25 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ पण दिलेला आहे तुम्हाला, लेंथ किती आहे, 14 सेंटीमीटर आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्स्टंट हेड म्हणजे याची किंमत दिलेली आहे 25 सेंटीमीटर. ओके, अँड त्याच्यानंतर अजून डाटा काय दिलाय पुढं, द डिस्चार्ज वॉज फाउंड टू बी 80 cc. ठीक आहे, डिस्चार्ज वॉज फाउंड टू बी 80 cc इन टाइम ड्युरेशन किती, 10 मिनिट्स. इन टाइम ड्युरेशन 10 मिनिट्स. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं काय फाइंड आउट करायचं आहे, कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी. ह्याचा अर्थ आहे तुम्हाला के ची किंमत फाइंड आउट करायची आहे. नाव बाय CHPT, के ची किंमत काय लिहू शकतो, QL डिवायडेड बाय ए स्मॉल h इंटू टी. आता हे सगळ्या व्हॅल्यूज माहित आहे, त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून घ्यायचं आहे. ओके, चलो. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला टाइम काय करावं लागेल, सेकंड्स मध्ये करावं लागेल. तुम्हाला माहित आहे 1 मिनिट मध्ये किती सेकंड असतात, 60 सेकंड. तर व्हॅल्यूला मल्टिप्लाय करा 60 ना, तर हे किती सेकंड येणार, 600 सेकंड. बाकीचं सगळ्या सेंटीमीटर्स मध्ये आहे, करायची गरज नाही. कारण की हा सीसी म्हणजे काय, क्युबिक सेंटीमीटर. याला असंही लिहू शकतो आपण, क्युबिक सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. चला व्हॅल्यूज टाकून द्या. 80 इंटू लेंथ आहे 14 डिवायडेड बाय एरिया किती आहे, एरिया तुम्हाला काढावं लागेल ना. हा, तर इथं तुम्हाला एरिया काढावं लागेल मित्रांनो. एरिया आहे पाय बाय 4 इंटू कॅपिटल डी स्क्वेअर. कारण की सॉइल सॅम्पलला मी कॅपिटल डी अज्युम केलेला आहे. पाय बाय 4 इंटू डी ची किंमत 4 चा स्क्वेअर, म्हणजे हे व्हॅल्यू बघा 4 पाय येतो. तर याच्यामध्ये टाकून द्या 4 पाय. याची किंमत कॉन्स्टंट रेट किती आहे 25. आणि त्याच्यानंतर टाइम आपण काढलेला आहे दॅट इज 600. चला कॅल्क्युलेट करा, हे किती येईल व्हॅल्यू, 80 इंटू 14 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 25 इंटू 600. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 5.94 इंटू 10 टू द पॉवर -3 सेंटीमीटर पर सेकंड. तर के चं जे युनिट आहे मित्रांनो कशामध्ये राहतो, सेंटीमीटर पर सेकंड मध्ये राहतो. तुम्हाला मीटर पर डे मध्ये पण विचारतात काही काही क्वेश्चन्स मध्ये. तर तुम्हाला युनिट कन्व्हर्जन सगळ्यात महत्वाचं आहे. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर आहे, 10 टू द पॉवर -2. लक्षात आलं. आणि सेकंडचं डे मध्ये कन्वर्ट करताना तुम्हाला त्या सेकंडला कितीनं डिवाइड करावं लागेल, 3600 नाही, कितीनं डिवाइड करावं लागेल बघा. सेकंडचं मिनिट करताना तुम्हाला 60 करावं लागेल. आणि 1 आवर मध्ये किती राहतात 60, आणि त्याच्यानंतर 24 केलं तर 86400 न तुम्हाला व्हॅल्यूला डिवाइड करावं लागेल.
तर तुमचा व्हॅल्यू कशामध्ये येणार, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर जे सेकंड आहे ना, तर सेकंडला डिवाइड करावं लागेल. 86400 ना, ते कशामध्ये येईल, डे मध्ये येणार आहे. ठीक आहे, तर इझी आहे प्रॉब्लेम, 4 मार्काला विचारले. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. चलो नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं याच्यामध्ये. अ सॅम्पल ऑफ सॉइल 10 सेंटीमीटर हाइट. ठीक है, 10 सेंटीमीटर हाइट and 50 centimeter square in cross section water, cross section area, water flows through the soil under a constant rate of 80 centimeter, full stop. The water collected in 9 minutes is 450 cc. ठीक आहे, म्हणजे डिस्चार्ज दिलेला आहे. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ परमेबिलिटी. ठीक आहे, सोल्युशन पहिले काय काय दिले ते लिहून घ्या. आता हाईट म्हणलेलं आहे मित्रांनो, कन्फ्युजन होऊ नका. एल चीच किंमत आहे 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर एरिया डायरेक्टली दिलाय सॉइल सॅम्पलचा. बघा, सॅम्पल ऑफ सॉइल एरिया दिलेला आहे. आपल्याला माहित आहे युनिट काय राहतो एरियाचं, सेंटीमीटर स्क्वेअर. 50 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्स्टंट हेड दिलाय, म्हणजे स्मॉल एच ची किंमत दिलेली आहे 80 सेंटीमीटर. आणि त्याच्यानंतर टाइम ड्युरेशन दिलंय 9 मिनिट्स. आता मिनिटचं सेकंड करायला विसरू नका, कारण की सगळे युनिट्स कशामध्ये सेंटीमीटर मध्ये आहेत. तर हे सेंटीमीटर पर सेकंड विल बी द युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ परमेबिलिटी. तर 60 न मल्टिप्लाय केलं तर हे 540 सेकंड्स येतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्यू ची किंमत दिली आहे 450 सीसी. तर इथं के ची किंमत तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. नाव तर बाय CHPT तुम्हाला हेड फुल फॉर्म लिहायचा आहे, कॉन्स्टंट हेड परमेबिलिटी टेस्ट. के ची किंमत QL डिवाइडेड बाय ए स्मॉल एच इंटू टी. तर क्यू ची किंमत किती आहे 450. एल ची किंमत आहे मित्रांनो 10 सेंटीमीटर डिवाइडेड बाय एरिया आहे तुमच्याकडे 50. कॉन्स्टंट हेड आहे 80 सेंटीमीटर आणि टाइम ड्युरेशन आहे 540. त्याला कॅल्क्युलेट करा, ते किती येईल 450 इंटू 10 डिवायडेड बाय 50 इंटू 80 इंटू 540. तर ह्याची किंमत आहे मित्रांनो 2.083 10 टू द पॉवर -3 सेंटीमीटर पर सेकंड. सेंटीमीटर पर सेकंड. लक्षात आलं, इझी आहे प्रॉब्लेम. तर 4 मार्कला अशा प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारतात. ओके, फक्त तुम्हाला डाटा व्यवस्थित प्रिपेअर करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर हा वाला पण क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा, आता 2 प्रॉब्लेम मी कशाचे घेतलेत, फॉलिंग हेड परमेबिलिटी टेस्टचे घेतलेत. ठीक आहे, चल रीड करा क्वेश्चन. सॉइल सॅम्पल 15 सेंटीमीटर लॉंग, लेंथ दिलेला आहे 10 सेंटीमीटर डायमीटर. डायमीटर दिलाय म्हणजे एरिया कॅल्क्युलेट करता येतो. इज टेस्टेड इन फॉलिंग हेड परमेबिलिटी हॅव्हिंग डायमीटर ऑफ ब्युरेट पाईप. आता ब्युरेट पाईप माहित आहे तुम्हाला, स्मॉल ए काढता येतो त्याच्यावर. ओके, ऑफ 0.5 सेंटीमीटर. इफ द इनिशियल हेड ऑफ 65 सेंटीमीटर इज ड्रॉप टू. ठीक आहे, इज ड्रॉप टू. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, फॉलिंग हेड परमेबिलिटी टेस्ट मध्ये टू शब्द आणि फ्रॉम शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. H1 H2 H1 आणि हे H2. लक्षात आलं. तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला H2 ची किंमत कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, H मायनस फायनल. मी काय करतो, याला कॅपिटल H म्हणतो. ठीक आहे, तर बघा इथं 2 म्हणला तर डायरेक्टली काय H1 ची किंमत H2 ची किंमत तुम्हाला व्हॅल्यूज टाकून टाकायचे किंवा घ्यायचे आहेत गिवन डेटामध्ये. फ्रॉम म्हणला तर तुम्हाला फायनल हेड काढताना लक्षात ठेवा, हे फायनल हेड काढताना तुम्हाला फॉर्म्युला काय यूज करावा लागेल. ठीक आहे, मी काय करतो, इथं एक काम करतो, इथं H2 घेतो. ठीक आहे, तर फायनल हेड काढताना तुम्हाला H1 मायनस H2 करावं लागेल. तर हा तुमचा जे व्हॅल्यू आहे ते फायनल हेड म्हणून आपण कन्सिडर करतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला प्रॉब्लेम्स. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे का. तर इथं बघा, फ्रॉम म्हणला तर डिफरन्स घ्यावा लागेल तुम्हाला फायनल हेड काढताना. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर किंवा मी एक काम करतो, तुम्हाला असं कन्फ्युजन होत असेल तर इथं डॅश करा. मग H2 ची किंमत काय रे, H1 मायनस H2 डॅश. तर हा इनिशियल हेड आहे, हा फायनल हेड आहे. हे कधी करायचं, जेव्हा दोन हेड्स मध्ये तुम्हाला वर्ड कोणता दिसणार आहे, तर फ्रॉम. आणि जर 2 दिसला की डायरेक्ट व्हॅल्यूज कॉपी पेस्ट करून घ्यायचे गिवन डेटा मध्ये.
तर इथं काय दिलंय 2 म्हणला तर हे डायरेक्टली H2 ची किंमत आहे. इन 12 मिनिट्स फाइंड द कोएफिशियंट ऑफ परमेबिलिटी ऑफ सॉइल इन मीटर पर डे. बघा युनिट कशामध्ये दिलंय मीटर पर डे मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट काय करू आपण लेंथ लिहून घेऊ. दॅट इज 15 सेंटीमीटर. त्याच्यानंतर डायमीटर दिलाय कॅपिटल डी ची किंमत किती आहे 10 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामधून मी एरिया कॅल्क्युलेट करतो पाय बाय 4 इंटू 10 चा स्क्वेअर. तर ह्याची किंमत मी ऑलरेडी म्हणजे स्टार्टिंगलाच काढून घ्या म्हणजे कन्फ्युजन होत नाही. डायरेक्टली तुम्ही सबस्टिट्यूट करू शकता. तर हे 25 पाय येतो. ओके 25 पाय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा अजून काय दिले डायमीटर ऑफ ब्युरेट पाईप दिला म्हणजे स्मॉल डी ची किंमत दिलेली आहे 0.5 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामधून मी स्मॉल ए ची किंमत कॅल्क्युलेट करू शकतो पाय बाय 4 इंटू 0.5 चा स्क्वेअर. तर याची किंमत पाय बाय 4 इंटू 0.5 चा स्क्वेअर. तर हे व्हॅल्यू येईल पाय डिवायडेड बाय 16. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट हेड दिलाय इनिशियल हेड की H1 म्हणतो आपण 65 सेंटीमीटर. 2 शब्द दिलाय म्हणजे हे H2 ची किंमत आहे डायरेक्टली. हा 35 सेंटीमीटर. टाइम ड्युरेशन दिले तर हे 12 मिनिट्स आहेत. ठीक आहे. तर 12 मिनिट्सला आपण काय करू त्याला डे मध्ये कन्वर्ट करू. तर ह्या व्हॅल्यूला कशा डिवाइड करावं लागेल हा 12 मिनिट्स दिलाय. तर हे व्हॅल्यू आपण 12 डिवायडेड बाय 60 केला तर आवर मध्ये येईल आणि 24 आवरनी मल्टिप्लाय केला तर हे डेज मध्ये येतो. तर हा व्हॅल्यू बघा मित्रांनो तर हा 1/120 येतो. 1/120 कशामध्ये आहेत डेज मध्ये आहेत. लक्षात आलं. बाकी हे तर सेंटीमीटरचं डायरेक्टली लास्टला मी मीटर मध्ये कन्वर्ट करून घेतो. नाव बाय FHPT म्हणजे फॉलिंग हेड परमेबिलिटी टेस्ट याची किंमत 2.303. त्याच्यानंतर AL बाय AT लॉग टू द बेस 10 H1 बाय H2 हा वाला फॉर्म्युला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये डायरेक्टली काय करायचं तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चल therefore K equals to 2.303. ए ची किंमत किती आहे स्मॉल ए ची किंमत पाय बाय 16 आहे इंटू एल ची किंमत एल दिलाय 15 सेंटीमीटर डिवायडेड बाय कॅपिटल ए ची किंमत आहे 24 पाय आणि त्याच्यानंतर टी ची किंमत आहे इंडेक्स 1/120 लॉग टू द बेस 10 H1 आहे तुमच्याकडे 65 आणि H2 ची किंमत आहे 35. तर ह्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता हा जे युनिट निघणार आहे मित्रांनो कशामध्ये निघतो सेंटीमीटर पर डे मध्ये. पण विचारलेला कशामध्ये आहे मीटर पर डे. म्हणजे ह्या व्हॅल्यूला ठीक आहे ह्या व्हॅल्यूला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल मला -2 न मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. तर हे मीटर पर डे मध्ये निघतो. तर याचा फायनल आन्सर बघा किती येईल हे तर याचा फायनल आन्सर मित्रांनो 0.0278 मीटर पर डे आहे. एकदा चेक करून घ्या क्रॉस चेक करा कॅल्सी यूज करा आणि आन्सर राईट आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर समजलं का हा इम्पॉर्टंट पोर्शन आहे. ह्याच्यावरच त्याला 5 स्टार करतो. हे मॅक्सिमम स्टुडंट्सला कळत नाही. लक्षात ठेवा. ओके. चला आता नेक्स्ट क्वेश्चन ना काय दिलंय सॉइल सॅम्पल डायरेक्टली मी सोल्युशन लिहितो इथं. सॉइल सॅम्पल हॅव्हिंग डायमीटर 10 सेंटीमीटर म्हणजे कॅपिटल डी ची किंमत 10 सेंटीमीटर आहे. म्हणजे याच्यावरून मी ए कॅल्क्युलेट करू शकतो पाय बाय 4 इंटू 10 चा स्क्वेअर म्हणजे हा 25 पाय आलता आत्ताच आलता. त्याच्यानंतर 15 सेंटीमीटर लॉंग दिले म्हणजे हे व्हॅल्यू बघा किती आहे हा तर हा 15 सेंटीमीटर आहे लेंथ मध्ये. ठीक आहे. वॉस टेस्टेड अंडर व्हेरिएबल हेड परमियामीटर म्हणजे काय कशाचा क्वेश्चन झाला फॉलिंग हेड परमियाबिलिटीचा. ठीक आहे.
तर इनिशियल हेड वॉज फाउंड. आता इनिशियल हेड that is H1 45 सेंटीमीटर and it was observed to dropped by म्हणलाय. ठीक आहे, ड्रॉप्ड बाय म्हणा किंवा फ्रॉम म्हणा. बाय फ्रॉम हे शब्द आलं तर तुम्हाला माहित आहे H1 आणि त्याच्यानंतर H2 डॅश म्हणतो आणि H2 कसं फाइंड आउट करणार H मायनस H2 डॅश. ठीक आहे, तर हे झालं तुमचा H2 डॅश. ठीक आहे, तर व्हॅल्यू किती आहे त्याचा 15 सेंटीमीटर. मग मी या दोन व्हॅल्यूज मधून H2 ची किंमत कॅल्क्युलेट करतो H मायनस H2 डॅश म्हणजे 45 मायनस 15 केलं तर हा किती व्हॅल्यू येईल 30 सेंटीमीटर येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड्स दिलेत तुम्हाला, टी ची किंमत 195 सेकंड्स दिलाय. तर ह्या व्हॅल्यूला कशाने डिवाइड करावं लागेल 60 इंटू 60 केला तर मिनिट मध्ये, अजून 60 केला तर आवर मध्ये आणि 24 न काय करावं लागेल तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. तर हा तुमचा डे मध्ये निघतो. ओके, नेक्स्ट ब्युरेट डायमीटर दिले, स्मॉल डी ची किंमत दिलेली आहे दॅट इज 1.9 सेंटीमीटर. म्हणजे याच्यामधून मी स्मॉल ए ची किंमत कॅल्क्युलेट करतो पाय बाय 4 इंटू 1.9 ब्रॅकेट स्क्वेअर. तर याची किंमत बघा मित्रांनो, तर हे व्हॅल्यू येतो 2.835 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, चलो आता नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, के ची किंमत फाइंड आउट करायची. तर बाय व्हेरिएबल हेड परमियाबिलिटी टेस्ट काय फाइंड आउट करू शकता, के इक्वल्स टू 2.303 AL बाय AT लॉग टू द बेस 10 H1 बाय H2. तर हे 2.303 ए ची किंमत किती आहे रे, ए ची किंमत आहे आपल्याकडं खाली कॅल्क्युलेट केलं आपण 2.835 इंटू एल ची किंमत 15 सेंटीमीटर डिवायडेड बाय ए ची किंमत किती आहे, ए कॅपिटल ए हा इथं दिलं 25 पाय इंटू टी ची किंमत आहे मित्रांनो 195 डिवायडेड बाय 60 इंटू 24. ठीक आहे, लॉग टू द बेस 10 H1 ची किंमत 45 डिवायडेड बाय 30 आणि 10 टू द पॉवर -2 करतो. कसं काय, कारण की मीटर पर डे मध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. तर ह्याचं व्हॅल्यू मित्रांनो 0.817 आफ्टर कॅल्क्युलेशन 0.817 मीटर पर डे एवढा तुमचा कॅल्क्युलेशन आहे. कशासाठी, कोएफिशियंट ऑफ परमियाबिलिटी साठी. ठीक आहे, तर कॅल्क्युलेशन तुम्हाला जमतात कॅल्सीवर हे असं अज्युम करून हे कॅल्क्युलेशन केलेले आहेत. तुम्ही क्रॉस चेक करा व्हॅल्यूज एकदा करेक्ट आहेत का, तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. ठीक आहे, येस सर म्हणून सांगू शकता. तर क्रॉस चेक करून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी 4 प्रॉब्लेम्स घेतलेत कोएफिशियंट ऑफ परमियाबिलिटी टेस्टवर, कॉन्स्टंट हेड आणि फॉलिंग हेडवर. आय होप सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरणार. तुमच्या MSBT एक्झाम मध्ये, अपकमिंग एक्झाम मध्ये एक क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी विचारते म्हणजे विचारते. फक्त तुम्हाला जे मी इम्पॉर्टंट टिप्स दिलेले आहेत ते एकदा व्यवस्थित तुम्ही बोर्ड मध्ये लिहून ठेवा. त्याच्यामधून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स भेटणार आहेत आपल्या प्रॉब्लेम्स आणि ह्या वन शॉट रिव्हिजन सेशन. ठीक आहे, आता नेक्स्ट जे वन शॉट रिव्हिजन आहे तर लवकरच घेऊन येईल. नवीन टॉपिक तुमच्यासाठी, फ्रेश टॉपिक घेऊन येईल. त्याच्यामधून पण तुमचे 4 मार्क किंवा असा वाला टॉपिक तुमच्यासाठी घेऊन येणार. ठीक आहे, थँक्यू. आपण हा व्हिडिओ वाइंड अप करून भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू, जय हिंद.